मोठ्या हॉटेलधारकांनी जर 4-5 दिवस हॉटेल्स बंद ठेवलेले होते आणि नंतर जर उघडतात ते, तर ते कोणत्या कोणत्या बेसिसवर उघडतात ते? जर त्यांना सिलेंडर भेटले तरच त्यांनी उघडलेत ना. त्याच्याशिवाय ते उघडू शकत नाही. आणि त्यांचं असं नाहीये ना, की 1-2 सिलेंडरमध्ये होईल. त्यांना दिवसाला एक 4-5 सिलेंडर लागत असेल, ते जर हॉटेल आपल्याला उघडे दिसतात आहे, तर त्याचं हे काय म्हणजे काहीतरी असणार तेव्हाच ना. का कोण बोलतं ह्याच्याकडे भेटेल, कोण बोलतं त्याच्याकडे भेटेल, कोण बोलतं त्याच्याकडे भेटेल. पण आम्ही जे बारके धंदेवाले आहेत, जे त्यांनी आम्ही काय करायचं? आज उन्हामध्ये बायका बघताय, किती दिवस करतील ह्या? आणि जर ह्या आजारी पडल्या, तर ह्यांची भरपाई कोण करणार आहे आपण? ना आम्हाला सिलेंडर देत आहे. आता समजा मी पुढे पत्रा लावून घेतला, तर पत्रा तरी चालवून घेणार आहेत का? पत्रा लावला तर परत अनधिकृत बांधकाम म्हणून ते परत पाडायला येतील. मग आम्ही म्हणजे मला काही पर्यायच सुचत नाहीये, की ह्याचं काय करायचं? माझा आरोप आहे, की सिलेंडर भेटतात आहे. ब्लॅकने सिलेंडरची हे चालू आहे. जर ब्लॅकने भेटत नसते, तर ह्या लोकांचे हॉटेल्स कधीच बंद झाले असते. आमची मागणी आहे, की आम्हाला सिलेंडर हवा आहे. आम्हाला सिलेंडर पाहिजे. आज छोटा सिलेंडर लावल्यानंतर तुम्ही येऊन चेकिंग करताय, नाही हे नाही चालणार, असं नाही चालणार, तसं नाही चालणार. अरे मग त्याला पर्याय काय? पर्याय काहीतरी पाहिजे ना आम्हाला. सिलेंडर तर पुरवले पाहिजे किंवा मग त्याला काय पर्याय दिला पाहिजे आम्हाला. याच्या व्यतिरिक्त आम्ही करणार काय? आता चुलीवरती किती दिवस असं चालणार आहे? एक हौस म्हणून 8 दिवस, 4 दिवस बायका करतील काम. नंतर आज एक बाई आलेली नाहीये. कमीत कमी 60-70 भाकऱ्या कराव्या लागतात. या उन्हामध्ये शक्य आहे का?